नमस्कार, मी मंदार फणसे, तुमचं स्वागत आहे बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत अर्थातच विधिमंडळ अधिवेशनामध्ये 19 आमदारांना विरोधी पक्षाच्या निलंबित करण्यात आलेलं आहे। तडकाफडकी हे निलंबन झालेलं आहे। खरं तर हे निलंबन जे कारण पुढे आणलेलं गेलेलं आहे त्या अर्थसंकल्पाच्या वेळेला ज्या आमदारांनी माफ करा जो गदारोळ केलेला आहे त्या गदारोळाच्या कारणावरून या सगळ्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। काही प्रश्न उपस्थित होतात, गंभीर प्रश्न आहेत। कर्जमाफीच्या गदारोळावरून एकाच वेळी 19 आमदारांना निलंबित करणं हे राजकीय षडयंत्र आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्या निमित्तानं आपण उपस्थित करतोय। बहुमतासाठीचं संख्याबळ कमी करण्यासाठीच जाणून बुजून 19 आमदारांचं निलंबन केलं गेलंय का, हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि सत्तेत राहून सुद्धा आमदारांच्या निलंबनास विरोध करणं ही शिवसेनेची आणखी एक तिरकी चाल आहे का, हे सुद्धा त्या निमित्तानं आपण शिवसेनेला विचारणार आहोत। आणि अर्थात मान्यवर आपल्या सोबत आहेत, स्टुडिओमध्ये अमर काळे आहेत जे निलंबित आमदार आहेत काँग्रेसचे, आपल्यासोबत जयंत पाटील आहेत ज्येष्ठ आमदार आहेत शेकापचे, आपल्यासोबत अनिल कदम आहेत शिवसेनेचे आमदार आहेत, आपल्यासोबत जितेंद्र आव्हाड आहेत जे सुद्धा निलंबित आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, आणि आपल्यासोबत संसदीय कामकाज मंत्री आहेत गिरीश बापट। या कार्यक्रमामध्ये गिरीश बापट एक पुढच्या काही मिनिटांमध्ये सहभागी होतील। संसदीय कामकाज मंत्री म्हणून खरं तर गिरीश बापट यांनीच निलंबनाच्या संदर्भातला प्रस्ताव आणला आणि त्यानंतर हे निलंबन करण्यात आलेलं आहे। अतिशय सुनियोजित म्हणता येईल अशा पद्धतीची ही कारवाई होती का भाजपकडनं, हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यामुळे अर्थात पहिला प्रश्न जयंत पाटील आपल्याला विचारायचा आहे, ज्या पद्धतीनं हे निलंबन झालं, तुमच्या आठवणीत अशा प्रकारचं निलंबन होतं का, आणि खास करून या निलंबनामागे काय रणनीती आहे, आणि पूर्णपणे एकतर्फी हे निलंबन आहे असं म्हणायचं की सबळ असं कारण आहे म्हणून हे निलंबन केलं असं म्हणायचं? सभागृहाच्या कामकाजामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासात अनेक वेळा निलंबन झालेले आहे। अगदी राजदंड पळवण्यापासून सभागृहामध्ये गदारोळ करण्यापर्यंत आणि अगदी वेड्या वाकड्या शिव्या देऊन एकमेकावर पद्मसिंग पाटील आणि माननीय स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची पण फायटिंग या महाराष्ट्राने सभागृहात पाहिलेली आहे। पण कालचं निलंबन एक वेगळं आहे। आज जे निलंबन झालं ते आश्चर्यजनक आहे, कारण जे आमदार त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं म्हणून त्या ठिकाणी मागणी करत होती, आणि अशी मागणी अनेक वेळा जे सत्ताधारी आहेत त्यांनी पण सभागृहामध्ये अनेक वेळा केलेली आहे, त्यांचं पण निलंबन अनेक वेळा झालेलं आहे। पण आज अर्थसंकल्प मांडताना अर्थसंकल्पावर चर्चा होऊ नये आणि अर्थसंकल्पामध्ये शिवसेना मतदान मागे ही शंका असल्यामुळे आणि तशी चर्चा असल्यामुळे हे निलंबन झाल्याची चर्चा आज विधानसभेच्या परिसरात मला ऐकायला मिळालेली आहे। आज वरची हाऊस चालू 12 वाजता झालं, सकाळी 10 वाजता यांचं खालचं हाऊस सुरू झालं, तेव्हा आम्ही काही सभागृहात नव्हतो, पण सभापतीच्या दालनामध्ये आज बैठक 11:30 वाजता होती, आणि आज सकाळपासून मी व्यक्तिगत प्रयत्न करत होतो। माननीय संसदीय कार्यमंत्र्यांना मी स्वतः फोन केला की आज सभागृह दोन्ही चालतील असा प्रयत्न मी करत होतो। माननीय राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनील तटकरे, काँग्रेसचे नेते आमच्या सभागृहाचे रणपिसे साहेब यांनी सर्वांनी आम्ही मिळून ठरवलं की आज सभागृह आपण सकाळपासून चालू करूया। परंतु सकाळी 10 वाजता स्पेशल सिटिंग करताना, कारण स्पेशल सिटिंग जे आहे ते ज्या वेळेला सभागृह संपतं त्यावेळेला जाहीर केलं जातं, पण हे गेल्या वेळेला जेव्हा तहकूब झालं तेव्हा काही स्पेशल सिटिंग माझ्या माहितीप्रमाणे मला माहिती नाही की हे जाहीर केलं नव्हतं, आणि आयत्या वेळेला कामकाजामध्ये स्पेशल सिटिंग घेऊन पहिल्यांदा हा निलंबनाचा ठराव मांडला, तेव्हा सभागृहामध्ये विरोधी पक्षातून 3 आणि शिवसेनेतून मला माहिती नाही 3च सदस्य त्यावेळेला हजर होते, आणि सत्ताधारी पक्षाच्या सर्व सदस्यांना व्हीप बजावण्यात आला होता आणि त्यांना हजर राहण्यासाठी सगळी व्यवस्था केली होती। तर हे सगळं संशयास्पद वाटतं, आणि महाराष्ट्राच्या या विधिमंडळाच्या कारकिर्दीमध्ये अशी घटना कधी घडली नाहीये, आणि म्हणून याबाबत माननीय मुख्यमंत्र्यांना सभापती भेटले, सभापतींनी फोनवर बोलणं केलं, आम्ही पण प्रयत्न केलं। माननीय नारायण राणे हे त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले आणि त्यांनी सांगितले बरोबर नाहीये, त्यांनी आल्यानंतर आम्ही ज्या वेळेला या वेळेला आम्ही सभापतीच्या चेंबरमध्ये सर्व गटनेते बसलो होतो, तेव्हा सांगितलं, आणि त्यांनी सांगितलं मला पण विचार करायला वेळ द्या, मला माझी
पक्षाची बैठक घ्यावी लागेल. परंतु या ठिकाणी विधिमंडळ चालवताना मी पण जवळ 17-18 वर्षात विधिमंडळामध्ये आहे, त्यावेळेला अशी कधी घटना या ठिकाणी घडलेली दिसली नाही. जितेंद्र आव्हाड, मुळात ज्या पद्धतीनं हे निलंबन करण्यात आलेलं आहे, जसं आता भाई पण म्हणाले की व्हीप बजावण्यात आलेला आहे, पूर्ण संख्येनं भाजपचे आमदार सकाळी हजर होते, इतर पक्षांचे आमदार तेवढ्या पूर्ण संख्येनं नव्हते. याचा अर्थ कुठेतरी इतर आमदार जे आहेत ते गाफील राहिले असा होतो का? आणि शिवसेनेचा जर का भाईंनी जो मुद्दा काढला की शिवसेनेच्या संशयापोटी जर अशी ही कारवाई केली असेल तर याच्यात मग विरोधी पक्ष त्या कारवाईला त्यांचा बळी जाणं म्हणजे नेमकं चोर सोडून संन्यासाला फाशी अशा पद्धतीचं आहे. म्हणजे चोर हा शब्दशः अर्थ घेऊ नका, पण तरी त्या अर्थाने वड्याचं तेल वांग्यावर असा आपण हवं तर शब्द वापरूया. पण त्या अर्थाने तुमच्यावरती ही कारवाई केली गेलेली आहे शिवसेनेच्या भीतीपोटी, असं तुम्हाला वाटतंय का? असं आहे की ह्याला दोन बाजू आहेत. त्याच्यातली एक बाजू अशी आहे की सभागृहामध्ये अस्थिरता होती, राजकीय संभ्रम होता, याच्यामध्ये कुठलंही दुमत असता कामा नाही. शिवसेनेची भूमिका ही पहिल्यापासून अभिनंदनीय आहे. मी जाहीरपणाने शिवसेनेचं अभिनंदन केलं की शेवटी माझं नातं कोणाशी आहे, पक्ष धोरण हे सगळं एक असलं तरी माझ्या गावामध्ये 10 लोक जर आत्महत्या करणं सोडून गेले असतील, त्यांच्या पोराबाळांसमोर मला जाताना, त्याच्या बायकोशी मला बोलताना, ती जी बहीण माझ्या गावातली तिच्याशी बोलताना मला लाज नाही वाटणार? नक्की. तिच्या डोक्यावरचं पुसलेलं कंकू, तिच्या हातातल्या फुटलेल्या बांगड्या हे बघून मला लाज नाही वाटणार? माझ्या डोळ्यात अश्रू नाही येणार? आणि मी कुठल्या तोंडाने गावात जायचं मला ती बहीण विचारणार नाही की बाबा तुझा भाऊ तर असा वारला, कर्ज झालं डोक्यावरतं आणि त्याच्यामध्ये हे जग सोडून निघून गेला, तू विधिमंडळात प्रश्न विचारलास की नाही तुझ्या भावाचा? काय तोंड देणार आमदार? आज गावागावात आत्महत्या झाल्यात, गावागावात प्रेत लटकलेली बघितली आहेत, त्यांच्या चित्ता जळताना अनेक आमदार त्या अंत्यसंस्काराच्या वेळी उपस्थित राहतात. तेवढ्यावरती जर राहून आम्ही शांत बसलो त्या विधिमंडळामध्ये तर आमच्या हृदयाचा बर्फ झालाय समजायला काय हरकत आहे की आम्हाला भावनाच नाही आहेत. आणि त्यामुळे शिवसेनेची भूमिका ठीक आहे, ते सत्तेत आहे म्हणून त्यांनी कदाचित अर्थसंकल्प मांडून दिला असेल, त्याच्यातला राजकीय बाजू सोडून द्या. पण असं 19 आमदारांचं निलंबन एकत्रित करणं, ह्याच्यात राजकीय षडयंत्राचा वास आला आणि राजकीय विश्लेषकांनी त्याचा वेगळा अर्थ काढला तर त्याच्यात काय आश्चर्य वाटतं कामा नाही. माझ्या राजकीय अवलोकन जे आहे माझं, त्याच्यानुसार मी विचार केला तेव्हा हे स्पष्ट आहे की तिघांची जर एकत्रित बाजू झाली आणि आयत्या वेळेस एखाद्या कपात सूचनेवरती मतदान झालं आणि या तिघांनी एकत्र मतदान केलं तर कदाचित सरकार गडगडेल. या भीतीपोटी 19 आमदार बाहेर केले का अर्थसंकल्प मंजूर करताना जर मतदान मागितलं आणि मतदान झालं तर आपलं सरकार अडचणीत येईल, त्याच्या आधीच ह्या डाव खेळा ह्या अर्थाने मागितलं, काही समजायला मार्ग नाही. पण एक मात्र स्पष्ट आहे की ज्या एकाधिकारशाहीनी बेलगामपणाने तुम्ही 19 आमदारांना बाहेर काढलं, तुम्हाला काय वाटतं हा आवाज आमचा आहे? हा आवाज आमचा नाही आहे. आम्ही जे सभागृहात ओरडत होतो तो गावागावातला आक्रोश आम्ही बोलून दाखवत होतो. आम्ही जे सभागृहात बोलत होतो ते आमच्या आया बहिणींचे अश्रू बोलत होते. आणि त्याच्यावरती तुम्ही आम्हाला आमचा गळा घोटणार असाल तर महाराष्ट्र शांत नाही बसणार. कदाचित आम्ही उद्यापासून तुम्हाला विधिमंडळात दिसणार नाही, पण ह्याचे प्रतिध्वनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात उमटतील हे या शासनाने लक्षात ठेवावं. महाराष्ट्रामध्ये एक भावना आता वाढू लागली आहे की मस्तराम मस्ती में आग लगे बस्ती में. मस्तराम मस्त विधानमंडळात मस्त आहेत, मंत्रालयात मस्त आहेत, इथे अख्खा महाराष्ट्र चित्तेसारखा जळतोय, शेतकरी बेहाल झाले आहेत, त्याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही. दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की महाराष्ट्रामध्ये आपण राज्य करतो आणि दिल्लीमधनं खशाल निरोप पेटवला जातो की आधी प्राधान्य उत्तर प्रदेशला नंतर महाराष्ट्र. महाराष्ट्र कोणाच्या उधारीवर जगत नाही, महाराष्ट्र रोखीने व्यवहार करतो. तर शिवरायांचं राज्य आहे, शिवरायांचा आशीर्वाद घेऊन सत्तेवर आल्यांना एवढंच सांगू शकतो आम्ही तलवारीवर लढलो आणि तलवारीवरच जिंकलो आहोत. तेव्हा ही तलवार आम्ही म्यान केलेली नाही दिल्लीश्वरांसमोर. दिल्ली जर उत्तर प्रदेशला कर्ज माफ करणार असेल तर त्यांना महाराष्ट्राला माफ करावंच लागेल, नक्की, नाही तर तुम्हाला गल्ली बोळात उत्तर द्यावं. नक्की. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. कर्जाच्या मुद्द्यावरनं सगळे विरोधक ज्या पद्धतीनं अक्षरशः संतापलेले आहेत. गिरीश बापट आपल्यासोबत आलेले आहेत, संसदीय कामकाज मंत्री. गिरीश भाऊ, तुम्ही हे ऐकत असाल. या बरोबरीनं पुन्हा जो मुद्दा आहे तो अमर काळे, तुमचं निलंबन झालेलं आहे.
भजन चालू होतं, त्यावेळेला विविध पद्धतीनं घोषणा चालू होत्या आणि हे सगळं होत असताना कुठेतरी तुम्हाला असं वाटलं का की हा अडसर आहे, की तुमचं त्यावेळेला नेमकं म्हणणं काय होतं? कारण कारणं जी दिली आहेत तुमच्या निलंबनासाठीची हीच कारणं दिली आहेत की तुम्ही पूर्णपणे अर्थसंकल्प मांडू दिला नाही आणि अडसर आणला पूर्णपणे त्या कामकाजामध्ये. सर्वप्रथम आम्ही सरकारच्या या पळपुट्या कृतीचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि सातत्यानं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू झाल्यानंतर काँग्रेस पक्षाची ही भूमिका राहिली की राज्यातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे. कारण की सातत्यानं या 3 वर्षामध्ये 2-3 वर्षामध्ये शेतकरी या दुष्काळामध्ये होरपळतोय आणि अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं या राज्यातल्या शेतकऱ्यांना जर दिलासा द्यायचा असेल तर त्याची कर्जमाफी करणं हे गरजेचं आहे. आणि याच्याकरता काँग्रेस असो, राष्ट्रवादी काँग्रेस असो, शिवसेना असो, सर्व सदस्यांची ही भावना होती आणि त्या दृष्टीनं आम्ही सातत्यानं ही मागणी सरकारपुढे ठेवली. परंतु आमच्या मागणीला सरकारच्या माध्यमातून केराची टोपली दाखवण्यात आली आणि अर्थसंकल्पाच्या वेळेला टाळ वाजवण्याचा मागचा आमचा उद्देश इतकाच होता की सरकारला सद्बुद्धी द्यावी, सुचावी. याकरता विठ्ठलाला जशी आपण प्रार्थना करतो त्या पद्धतीने टाळ वाजवून त्या पद्धतीनं या सरकारला सद्बुद्धी सुचावी हे करण्याचा आमचा त्या निमित्तानं प्रयत्न होता. परंतु त्याही आमच्या कृतीचा कुठलाच फायदा त्या निमित्तानं झाला नाही. आणि एक जो मुद्दा आहे, तुम्ही म्हणत होता की टाळ वाजवत होता, साकडं घालत होता तुम्ही विठ्ठलाला, पण त्याबरोबर पुन्हा अनिल कदम तुमचा सुद्धा भूमिकेचा जर विचार केला, शिवसेनेच्या भूमिकेचा विचार केला, विरोध करायचा आहे तर तुम्ही अजूनही सत्तेत आहात हे पटायला काही अजून नेमकं कळत नाहीये की नेमकं काय चाललंय. आणि त्याबरोबरनं शिवसेनेच्या भीतीपोटी इतर आमदारांवरती कारवाई हे सुद्धा काही कळत नाहीये नेमकं. जर भाईंची आपण त्या पद्धतीची जर विश्लेषण जर का आपण मान्य केलं तर त्याच्यामध्ये एक दिसतंय की शिवसेनेच्या मुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतायत असं जर का विश्वास ठेवायचा झाला तर शिवसेना याच्यावरती ठोस भूमिका का घेताना दिसत नाही आणि इथून पुढच्या काळामध्ये शिवसेनेची नेमकी भूमिका काय असणार आहे? कारण दरवेळेला काहीतरी भूमिका घेता, त्याच्यानंतर परत तुम्ही माघारी येता आणि पुन्हा ती परिस्थिती काहीतरी होते, पुन्हा तुमचा एक काहीतरी तिरकी चाल सुरू होते. हे जे काही चाललंय एक प्रकारे संपूर्ण राज्यामध्ये ते कधी थांबणार आहे, कधी संपणार आहे? असं आहे की शेतकऱ्याच्या विषयी आम्ही गेली अनेक वर्ष या ठिकाणी सांगतोय की माननीय पक्षप्रमुख शिवसेना ही नेहमी रस्त्यावर उतरणारी संघटना आहे. सत्तेसाठी मूळतः आमचा जन्मच झालेला नाही. पण बाहेरपणा सत्तेमधून ज्या पद्धतीने तुम्ही सत्तेत आहात त्याच्यामुळे जो गोंधळ निर्माण झालाय तोही तसाच दिसतोय ना स्पष्टपणे. असं आहे की महाराष्ट्राच्या विधानसभा 2014ला झाल्या, आम्ही स्वतंत्रपणानं लढलो. आम्ही एकीकडे बलाढ्य शक्तीच्या विरोधामध्ये उद्धवजी एकाकी असताना सुद्धा 63 आमदार आम्ही निवडून आलो. महाराष्ट्रानं जो काही कौल दिला तो आम्ही मान्य केला. ज्या आमचं अलायन्स आहे त्या नैसर्गिक अलायन्सला कुठेतरी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेने एक कौल दिला. पारंपरिक काँग्रेस आणि राष्ट्रवादीला 15 वर्षानंतर सत्तेच्या बाजूला सारलं आणि म्हणून तो एक युती त्या ठिकाणी घडून आली. या युतीच्या माध्यमातून मी आपल्याला स्पष्ट करतो की सत्तेतनं बाहेर पडण्याचा विषय आम्ही शेतकऱ्याच्या मुद्द्यावरती अत्यंत ठाम आहोत. या विधिमंडळ अधिवेशनामध्ये गेली 3 वर्ष जसं अमरजींनी सांगितलं की राज्यामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती होती, गारपीट, अवकाळी पाऊस या सगळ्यांच्या नुकसानीमध्ये मागच्या वर्षी थोडं पर्जन्यमान चांगलं झालं, कुठेतरी पाण्याची परिस्थिती चांगली होती. एवढं असूनही शेतमालाला कुठल्याही पद्धतीची चांगली भाव नाहीये आणि मग अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याच्या कर्जमाफी व्हावी, त्याला या सगळ्या कर्जातनं मुक्त व्हावं यासाठी शिवसेना या विधिमंडळ अधिवेशनामध्ये आग्रही होती आणि आम्ही देखील वेलमध्ये अनेक वेळा उतरलो. मी देखील त्या ठिकाणी घोषणा देण्यामध्ये अत्यंत सगळ्यामध्ये पुढे आम्ही सगळे होतो आणि आमची भूमिकाच ही होती की शेतकऱ्याला कर्ज माफ झालं पाहिजे. आता मुद्दा दुसरा असा आहे की अर्थसंकल्प मांडण्याच्या पूर्वी माननीय मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलं आणि निवेदनाच्या नंतर त्या निवेदनाला उत्तर पक्षाच्या वतीनं मी स्वतः दिलं आणि आमची अपेक्षा अशी होती की निवेदनामध्ये अर्थसंकल्प ही कॉन्फिडेन्शियल बाब असते, परंतु आम्ही या संदर्भात शेतकऱ्यांचं कर्ज राईट ऑफ करू अशा प्रकारची भूमिका मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी मांडावी असं आमचं म्हणणं होतं. ती त्यांनी मांडली नाही आणि मग तातडीनं एकतर दिल्लीश्वरांकडे हे सगळं माहिती आहे. म्हणजे हा सगळा एपिसोड जो काही झाला आहे सगळ्यांनी बघितलेला आहे. त्या बघितल्यानंतर दिल्लीश्वरांकडे तुम्ही गेलात, त्याच्यानंतर दिल्लीश्वरांनी काहीतरी आश्वासन दिलं, त्या आश्वासनावरती नेमकी पुन्हा शांतता प्रस्थापित झाली आणि पुन्हा हे सगळं वातावरण दिसतंय. या सगळ्या पार्श्वभूमीवरती गिरीश बापट तुम्हाला काय म्हणायचंय? सूडबुद्धीने अशा प्रकारची कारवाई केलेली आहे, संपूर्णपणे एक प्रकारे भीती होती कुठेतरी कपात सूचना येऊ शकते आणि त्या सूचनेपोटी भाजपनं हे सगळं सुनियोजित अशा पद्धतीने निलंबन केलंय असा आरोप जो आहे, तुमचं काय म्हणणं आहे? याच्यात सर्वप्रथम मी जयंत पाटील यांनी जे मगाशी वक्तव्य केलं की 10 वाजता आज जे स्पेशल सिटिंग होतं
हे अधिवेशनाचं ज्या दिवशी बजेट मांडलं त्याच दिवशी डिक्लेअर केलं होतं. हे त्यांना खालच्या सभागृहातलं माहिती नसेल, कारण सभागृह चांगलं चालावं म्हणून अनेक जण प्रयत्न करतात, त्याच्यात जयंत पाटील हे एक आहेत. हा अनुभव मी गेले अनेक वर्ष घेतोय. त्यामुळे जयंत पाटलांचं ह्याच्या मागची भूमिका ही स्पष्ट आणि सकारात्मक आहे. मला जितेंद्र आव्हाडांच्या संदर्भात एवढंच सांगायचं आहे की जितेंद्रजी गेली 15 वर्ष आपण सत्तेवर असताना या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या जेवढ्या आत्महत्या झाल्या त्याचं समर्थन कोणी करत नाही. हा काही चर्चेचा मुद्दा नाही, पण पुन्हा पुन्हा मी ह्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो की कर्ज माफी करून नाही तर कर्ज मुक्तीतनंच शेतकरी पुढच्या काळामध्ये टिकणार आहे. आणि त्याच्याकरता 29,000 कोटी रुपयाचं गेल्या वर्षीला योगदान किंवा कर्तव्य आमच्या सरकारने केलं. मागेही कर्ज माफी झाली तरीही शेतकरी परत कर्जबाजारी झाला. आणि म्हणून मी शिवसेनेचं अभिनंदन ह्याकरता करतो की जितेंद्रजी त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून तुम्हाला गोळीबार करण्याची गरज नाही. सेना आणि आमचं त्याच्यात एकमत आहे. दिल्लीश्वर वगैरे हा शब्द तुमच्या काळातला आहे. जेव्हा राज्यातनं ऐका जरा आता, जेव्हा राज्याला काही मदत हवी असते तेव्हा पंतप्रधानांना भेटणं ही काही नवीन बाब नाही आहे, कारण केंद्राकडनं पैसे आपल्याला हवेत आणि म्हणून ते नक्की मिळतील. राज्य त्याच्यात आपलं योगदान देईल किंवा राज्य त्याच्यात आपले स्वतःचे पैसे देईल. हे कसं गणित बसवायचं आणि ते प्रत्यक्षात आणायचं. त्यामुळे सत्तेत आपल्याला आमच्या मित्र पक्षाला घेऊन आम्ही गेलो होतो. त्याचं वाईट जितेंद्र आव्हाडांना वाटत असेल तर मला काही त्याच्या बाबतीत म्हणायचं नाही. शिवसेनेच्या बाबतीत मी हे सांगू शकतो की सेनेची आणि आमची मागणी एकच आहे. शेतकरी हाच केंद्रबिंदू आहे. आता कर्जमाफी आणि कर्जमुक्ती ह्याच्यातलं अंतर सरकारला तोडायचं आहे. ते केवळ शब्दांच्या सुमनांनी नाही तर प्रत्यक्ष अंदाजपत्रकामध्ये दाखवून, जसं गेल्या 2 वर्षाच्या अंदाजपत्रकामध्ये शेतकरी हाच केंद्रबिंदू होता. गिरीश बापट केंद्रबिंदू शेतकरी असलाच पाहिजे, त्याच्यामध्ये काही शंका नाहीये. गिरीश बापट, केंद्रबिंदू शेतकरी हा असलाच पाहिजे आणि तो प्रत्येक अर्थसंकल्पाचा केंद्रबिंदू असला पाहिजे, तो असलाच पाहिजे. पण त्याबरोबर जो मुद्दा आहे, जो 5-6 हजार कोटीच्या कर्जाचा असेल मुद्दा, ज्याच्यामध्ये विविध पद्धतीनं विविध शेतकऱ्यांना आणि खास करून कोरडवाहू शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा मुद्दा असेल, या सगळ्या गोष्टींच्या साठीची चर्चा तरी किमान करण्याची तयारी सरकारने तुमच्या दाखवली नाही असं त्यांचं जे म्हणणं आहे. त्याच्यावर तुम्ही काय बोलाल? आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जी कारवाई केलेली आहे, ही कारवाई तुम्ही सुनियोजित पद्धतीनं केली किंवा नाही? जे जयंत पाटील म्हटले की व्हीप काढला होता, काल आमदारांना तुमच्या आग्रहानं बोलवण्यात आलं होतं. बरोबरही चर्चा केली. राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर देखील सरकार चर्चेला तयार आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्या संदर्भात अनेक वेळेला बैठका घेतल्या. इतक्या मोठ्या रकमेचं प्रोव्हिजन करणं ही आज कोणीतरी सूचना मांडली आणि उद्या अंमलात आली असं व्यवहारात होत नाही. जितेंद्र आव्हाड, तुम्हाला मान्य आहे का? जितेंद्र आव्हाड, तुम्हाला मान्य आहे का की चर्चा तुमच्याबरोबर झाल्यात आतापर्यंतच्या या मुद्द्यावरती? करायच्या असतात तेव्हा त्याची पूर्व तयारी केंद्र सरकारशी बोलून करावी लागते, कारण मोठी रक्कम केंद्र सरकारकडनं मिळणार आहे. आणि म्हणून गिरीश बापट 1 मिनिट आपण ऐकूया जितेंद्र आव्हाड काय म्हणतात, ऐकूया. तुमच्यापेक्षा आम्ही देखील शेतकरी हाच केंद्रबिंदू मानून पुढे चाललेलो आहोत. गिरीश बापट एक मिनिट. गिरीश बापट, केंद्रबिंदूचा तुमचा मुद्दा कळलेला आहे. 1च मिनिट थांबा. जितेंद्र आव्हाड बोला. मला वाटतं बापट साहेबांना झालाय मोतीबिंदू. शेतकरी केंद्रबिंदू हे कुणाला मान्य आहे? पण बापट साहेब मी काय बोललोय तुम्हाला माहितीच नाही. मी ना आता दिल्लीचं नाव घेतलं ना शिवसेनेचं नाव घेतलं. तुम्ही दिल्लीला काय गेलात हे पण मी विचारलं नाहीत. तुमचं काय चर्चा झाली त्याच्याबद्दल काही बोललेलो नाही. तुम्ही म्हणजे तुम्हाला जितेंद्र आव्हाड संताजी धनासारखा का दिसायला लागलाय? तुम्ही एक तर चर्चेत नव्हतात. आल्या जितेंद्र आव्हाड असं म्हणाले, जितेंद्र आव्हाड तसे म्हणाले. जितेंद्र आव्हाड जे म्हणाले नाही त्याच्यावरच तुम्ही जास्त विचार करत. अहो तुम्ही दिल्लीत गेले काय आणि गल्लीत गेले काय? आम्हाला काय करायचंय? आम्हाला पैशाशी मतलब आहे. अहो जेव्हा द्यायची वेळ आली 71,000 कोटी पवार साहेबांनी दिले ना आणि केलं कर्ज माफ. आणि काय झालं परत तो त्यामुळे भिडला ना. म्हणजे काय केलं? तुम्ही काय बोलताय त्याच्याशी मला काय? तुमचे स्वार्थ साधले. शेतकऱ्याला उपाशी तुम्हीच ठेवलत ना परत. बापट साहेब हे तोच प्रयोग फसवा आम्हाला करायला लावता काय? तो आम्ही करणार नाहीये. आम्ही शेतकऱ्याला आयुष्यातनं या कर्जातनं मुक्त करणार आहोत. माफी हे राजकीय नाटक आहे.
हो मी कुठे आहे मला चांगलं बापट माहिती आहे. साहेब, तुम्ही संसदीय कामकाज मंत्री विधिमंडळात आहात, इथे नाही आहे. इथे तुमची दादागिरी नाही चालणार. आम्हाला पण बोलू द्या ना, आम्हाला पण बोलू द्या. बोला ना, बापट साहेब, बोला, तुमची बोला, दादागिरी सलग होते बोला, ना, जितेंद्र निलंबन आव्हाड. तिथे करता. दादागिरी जितेंद्र तुम्हाला आव्हाड, ऐकून आम्हाला जितेंद्र आम्हाला आव्हाड, जितेंद्र आव्हाड, आम्हाला जितेंद्र आव्हाड, नाहीये जितेंद्र ते मला आव्हाड. बोलू द्या. जितेंद्र आव्हाड बोला. बोला अहो आम्हाला बोलू तर द्या. अहो बोलू तर द्या. साहेब बोला, कारण तुम्हाला काय बोलू द्या ना बोला, आम्ही बापट साहेब, कुठे तुम्ही नाही असं म्हणतोय. चिडता का? असं आहे की मी मी चिडत नाही जितेंद्र आव्हाड तुमच्यावर, बापट उलट तुम्ही साहेब, माझे तुम्ही मित्र आहात चांगले. नाही, तुम्ही तर विधिमंडळावर बोलायला पण मनाई करताय. नाही ठीक आहे, मित्र मित्र आपलं असाल, मित्रत्वाचं मैत्री नातं असाल, जगजाहीर आहे. मित्र त्याच्यामध्ये मला असाल, काय लपवण्यासारखं नाही मित्र आहे. असाल, प्रश्न पण पण एवढाच पण आहे. पण मुद्दा हा जो मुद्दा जितेंद्र आव्हाड, जितेंद्र आव्हाड, तुमच्या चर्चा झाल्यात असं ते म्हटलं, तेवढ्यावरतीच फक्त तेवढा मुद्दा आपण पूर्ण करूया आणि पुढच्या पाहुण्यांकडे जाऊया. तुमच्या चर्चा यापूर्वी झाल्यात असं त्यांचं म्हणणं आहे या मुद्द्यावर. असं आहे की चर्चा विधिमंडळात संवाद असतो. विधिमंडळावर संवाद घडतो, विधिमंडळामध्ये चर्चा होते आणि प्रत्येक चर्चा हिचा शेवट सकारात्मकच होईल असं सांगता येत नाही. मुख्यमंत्री जरूर लीड घेतात, विरोधी पक्ष नेतेही लीड घेतात. दोघंही सामंजस्याने सरकार चालावं, शेतकऱ्यांच्या हाती काहीतरी पडावं यासाठी प्रयत्न करतात. पण ज्या पद्धतीने हे सगळं हाताळण्यात आलं, मला वाटत नाही ह्याच्यातनं यश प्राप्त होईल. अहो तुमचा बरोबरीचा पक्ष शिवसेना नाराज आहे. कमीत कमी त्यांची तर समजूत काढा. आम्ही तर विरोधी पक्षात आहोत. आम्हाला ठीक आहे, तुम्ही आम्हाला धरूच नका ना, वजापैकी दर्जा न बेरजेत दर्जा. आमचं काय म्हणणं नाही. अहो ते बाजूला अनिल कदम बसलेत ना. अनिल कदमनी साहेबांनी अर्थसंकल्पाच्या आधी काय भाषण केलं हे अख्ख्या महाराष्ट्राने ऐकलंय. आज त्यांची जी भूमिका आहे त्याच्यावरती चर्चा करा ना. तुम्ही चर्चेपासून पळता कशाला? एक छोटासा ब्रेक घेऊया. एक मिनिट, एक छोटासा, म्हणजे अर्थसंकल्पामध्ये बहुमत होऊ नये असा काही प्रयत्न होता का? मला काय नाही नाही, याच प्रश्नाचं उत्तर गिरीश बापट तुम्हाला द्यावं लागणार आहे थोड्या वेळाने. एक जितेंद्र आव्हाड, गिरीश बापट, एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण पुन्हा ही चर्चा सुरू ठेवूया आणि अनिल कदम यांना सुद्धा हाच प्रश्न विचारूया की मुद्दा नेमका तुम्ही जो मांडला होता त्या मुद्द्याचा पुढे काय झालं आणि जे आश्वासन दिलं गेलं होतं दिल्लीला गेल्यानंतर शिवसेनेला, त्या आश्वासनाचं काय झालं. छोट्याशा ब्रेक नंतर ही चर्चा आपण सुरू ठेवू. बेधडकमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय निलंबित आमदारांच्या संदर्भामध्ये. सूडबुद्धीनं ही कारवाई झाली किंवा नाही याबद्दलची चर्चा आहे. अमर काळे निलंबित आमदार काँग्रेसचे आपल्यासोबत आहेत, जयंत पाटील ज्येष्ठ आमदार आहेत शेकापचे आपल्यासोबत आहेत, अनिल कदम शिवसेनेचे आमदार आणि जितेंद्र आव्हाड जे निलंबित आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, आणि गिरीश बापट आपल्यासोबत आहेत संसदीय कामकाज मंत्री. ही चर्चा सुरू करण्याच्या पूर्वी अक्षय काळे आपले प्रेक्षक काय म्हणतात ते पाहूयात. शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या आमदारांना निलंबित करणं हा सरकारचा रडीचा डाव आहे. अप्पासाहेब जाधव पाटील म्हणतात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या आमदारांचं निलंबन करणाऱ्या सरकारचा निषेध. मनोज गायकवाड म्हणतात कर्जमाफी मागितली तर निलंबन केलं, पुढे शेतकरी जरी शब्द उच्चारला तरी हे फासावर लटकावतील. आणि प्रदीप रोकडे म्हणतात शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणाऱ्या आमदारांचं निलंबन ही लोकशाहीची हत्या आहे. या सार्वत्रिक प्रतिक्रिया आहेत आपल्या प्रेक्षकांच्या आणि या प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांबरोबर गिरीश बापट, मूळ मुद्दा तुम्हाला जो थेट प्रश्न विचारायचा तो हा आहे की तुम्ही तुमचा जो मित्र पक्ष तुम्ही म्हणता शिवसेना, तो शिवसेना पक्षाला तुम्ही या सगळ्या कारवाईच्या संदर्भात विश्वासात घेतलं होतं का? या कारवाईच्या संदर्भात ज्यावेळेला तुम्ही जी यादी वाचली होती, ज्या यादीमध्ये जवळजवळ 21 आमदारांचं सुरुवातीला नाव होतं, त्याच्यानंतर एखादा दुसरा आमदार कोणी तिथे उपस्थित नव्हता ते कळल्यानंतर नितेश राणे यांची सुद्धा हीच कारवाई होती, याच पद्धतीने त्यांचं वर्तन होतं, त्यांना मात्र त्याच्यावरती कारवाई झालेली नाही आहे. हे सगळं पाहता नेमकं याच्यामध्ये काहीतरी गणित आहे, ते गणित तुम्ही आम्हाला समजून सांगाल का? त्याच्यात काहीच गणित नाही. गणित साधं आणि सोपं आहे की बजेटची चर्चा चालू असताना जी शेतकऱ्यांच्या करता आहे त्याला राष्ट्रवादी काँग्रेस विरोध करत होते. सेनेचा मूळ मुद्दा हा आम्ही विचारात घेऊन म्हणून तर सेनेच्या नेत्यांना आम्ही पंतप्रधानांकडे नेलं की ह्याच्यातनं मार्ग निघावा म्हणून. आजच्या कारवाईच्या संदर्भात तुम्ही त्यांना विश्वासात घेतलं होतं का? ही भूमिका होती, आमची पण हीच भूमिका आहे. आणि म्हणून ह्याचं फक्त एका दिवशी एका रात्रीत होत नाही. त्याचं बजेट कसं करावं, केंद्राचा हिस्सा किती, ही चर्चा परत सेनेबरोबरच आम्ही आमच्या केंद्रीय नेत्यांशी, केंद्रीय मंत्रिमंडळाशी आणि राज्यात देखील करू. त्यामुळे शिवसेनेच्या सद्भावना ह्याच्यामध्ये आहेत. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्याचं श्रेय घेऊन
बाई भांडण लावण्याचा प्रयत्न केला तर ते आयुष्यात त्याच्यात यशस्वी होणार नाहीत. जितेंद्र आव्हाडला म्हणा त्याची काळजी तुम्ही करू नका. सेनेची काळजी आणि प्रवक्ते आपण नाही आहात, आम्ही सेना आणि मित्र पक्ष आहोत, आम्ही आमची काळजी करू. नंबर 1. नंबर 2, निलंबनाच्या बाबतीत असं निलंबन काही इतिहासात पहिल्यांदाच झाला असा आव आणून सगळे बोलतायत. मी 64 सालापासूनचे रेफरन्स आपल्याला देऊ शकतो. शेवटचा रेफरन्स गेल्याच वेळेला अजितदादा अर्थमंत्री असताना ह्याच्यापेक्षा देखील सौम्य विरोध लोकशाहीला धरून सभागृहात आम्ही केला. तेव्हा तुम्ही आपल्या सगळ्या आमदारांचं केलं, तेव्हा तुम्ही समर्थन करत होतात. आणि त्याच्यापेक्षा जाळण्यासारखी, बजेट जाळण्यासारखी अख्ख्या राज्याने पाहिलं वाईट कृती करून निलंबन केल्यावर मात्र आता काहीतरी त्याला तात्विक मुलामा देऊन आपण आव आणताय. हे सगळा महाराष्ट्र बघतो आहे, त्यांना हे माहिती आहे. त्यामुळे सेनेची जी भूमिका आहे ती योग्य आहे. त्याच्यातून आम्ही मार्ग काढणार आहोत. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार आहोत, शेतकऱ्यांना मदत करणार आहोत. आणि मला असं वाटतं की पुन्हा एकदा अर्थमंत्र्यांनी हा संकल्प शेतकऱ्यांना समर्पित केलेला आहे. याचाच अर्थ आमच्या बजेटमध्ये शेतकरी हाच केंद्रबिंदू राहणार आहे. पुन्हा तो मुद्दा तो गिरीश बापट, गिरीश बापट. त्यामुळे निलंबन हा नवीन प्रकार नाही, असाच आहे. आता म्हणजे तो मला काही यादी वाढून पाहिजे, आम्ही काही असं सूडबुद्धीने केलेलं नाही. ज्यांनी संसदीय प्रथा परंपरा टाळ भजन आमरलं बनव मंदिरात जाऊन करायचं असतं, इथे चर्चा करायची असते, भाषण करायचे असते, सरकारला सूचना करायच्या असतात, त्या करा. त्या न करता बॅनर फडकवणं, बजेट जाळणं या लोकशाहीला परंपरेला अभिप्रेत गोष्टी नाहीत. आणि ज्या जशा आम्ही केल्या म्हणून तुम्ही आमच्यावर कारवाई केली होती, म्हणून तुम्ही त्यांच्यावरती कारवाई केली. एवढी नैसर्गिक कारवाई आहे काही? अनिल कदम, एक मिनिट, आपण एक काळात होईल. आणि सेनेशी कायम संपर्क ठेवून त्यांच्याबरोबर चर्चा करूनच आम्ही प्रश्न सोडवतो. एक मिनिट गिरीशजी, एकच मिनिट तुम्ही थांबा. सांगायचं आहे की मी जर चर्चेला आलो नसतो तर आव्हाड म्हणले असते की बापट घाबरले, बापट पळाले, कारण ते नेहमीच असं म्हणतात. पण मला तुम्ही आव्हाडांची एवढी का काळजी करता? आव्हाडांची एवढी का काळजी करता? ते विरोधी पक्षात आहेत, ते बोलणारच. मी सभागृहात मांडीन, आपण मला परवानगी द्या, एवढंच मी या निमित्ताने मी सभागृहामध्ये पण उत्तर देईन. गिरीश बापट, पुढची जी काही चर्चा आहे, ज्या चर्चेमध्ये कदाचित एकतर्फी सगळा मुद्दा नाही. हे बघा, तुम्ही दुसरं काय तुम्हाला नाही, एक मिनिट, एक गंभीर मुद्दा आहे. 19 आमदार डिसेंबर पर्यंत जाणार. एकच प्रश्न आहे, वेळेचीच अडचण आहे. एकच टाळत नाही गिरीश भाऊ, एकच प्रश्न. आपल्याप्रमाणे दुसऱ्यांनाही वेळ देतो सांगितलं म्हणून नक्की एकच प्रश्न तुम्हाला शेवटचा विचारायचा आहे. तो हाच आहे की डिसेंबर पर्यंत तुम्हाला कुठेतरी लीज पाहिजे सरकारच्या स्थैर्यासाठी, म्हणून ही कारवाई केली, हो किंवा नाही? हे सरकार स्थिर आहे असा काही प्रश्न नाही. आढावा आणि कंपनीने काही केलं तरी या सरकारला धोका नाही. 5 वर्ष कार्यकाळ चालेल. सेना आणि आम्ही बरोबर या राज्याला स्थिर शासन देऊ, शेतकऱ्यांना कर्ज मुक्त करू. त्यामुळे बाकी काही त्याच्यात मुद्दा नाही, याच्यात राजकारण नाही. याच्यात ज्या प्रथा परंपरा आणि ज्या पद्धतीनं यांनी लोकशाहीचा, सभागृहाचा आणि म्हणजे काही आमदार वगळले, त्याच्यात पण राजकारण नाही. कारण जितेंद्र आव्हाडला राजकारणाशिवाय दुसरं काही दिसतच नाही. अरे जितेंद्र आव्हाड, धन्यवाद. जितेंद्र आव्हाड, तुम्ही सर्वव्यापी आहात. ज्या पद्धतीनं गिरीश भाऊंनी धन्यवाद केलेला आहे या सगळ्या मुद्द्यावरती. मूळ मुद्दा हाच आहे. एक मिनिट, अनिल कदम, तुम्हाला मूळ मुद्दा जो विचारायचा तो हाच आहे की मंदार एक गोष्ट स्पष्ट करायची आहे. एकच मिनिट विसरण्याच्या आधी बोला. एकच मिनिट अनिल भाऊ, एक मिनिट. अनिल भाऊ, हा बोला. जितेंद्र आव्हाड बोला. असं आहे की जे गिरीश बापट एवढे घाईघाईत बोलून गेले, अजितदादांच्या वेळेस ज्यानं अजितदादांचा 2011 साली अजितदादांच्या अर्थसंकल्पाचा इतिहास असा आहे की संजय गांधी निराधार योजनेचं अध्यक्षपद आमदारांना मिळावं ह्या मुद्द्यावरती गदारोळ झाला. आणि आम्ही विरोधी पक्षात आहोत, आम्हाला अध्यक्षपद द्या अशी मागणी करत त्यावेळेसचे विरोधी पक्ष सदस्य अजितदादांच्या अंगावर धावून गेले. अजितदादांच्या चेहऱ्यावरती बॅनर ठेवला, चेहऱ्यावरती 1 फुटावरती त्यांचा माईक उकडून फेकून दिला. आम्ही आज आम्हाला काही द्या याच्यासाठी गेलेलो नाही. गिरीश बापटांना काहीतरी बोलायचं, शेतकऱ्यांच्या चित्ता जळतायत म्हणून आम्ही अर्थसंकल्प जाळला. अर्थसंकल्प जाळण्याची प्रातिनिधिक कृती होती, ती प्रातिनिधिक कृती आम्ही केली. आता गिरीश बापट हिरवा शर्ट का घालून आला, अजून 15 दिवस निलंबित. अरे बाबा, यांचा भरोसा नाही. आम्ही बाहेर काय करायचं हे जर आता विधिमंडळात ठरणार असेल तर हाईट झाली.
नाही अनिल कदम तुम्हाला आता या विश्वासात घेतलं देशाला असं कोणी त्यांचं जाळलं म्हणणं आहे. हा तुम्हाला इतिहास विश्वास माझ्या घेतले तोंडातनं का? कशाला ऐकता अनिल कदम, या अनिल कदम देशामध्ये बोला. जाळपोळ कोणी ज्या केली काही कशाला घटना फुकट त्याच्यावरती असतात, वळतात हे त्याला घटनेचे मला काय ठरवतात. बोलायचं नाही. एक मिनिट जितेंद्र रावड, एकच मिनिट. अनिल कदम बोलतायत. हा बोला. ह्या ज्या काही संसदीय कामकाजाची प्रणाली आहे तिच्यामध्ये गटनेते बसतात, संसदीय कार्यकर्ते मंत्री बसतात. 2 दिवस विधिमंडळाला सुट्टी होती, आपल्याला कल्पना आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत. मात्र सकाळी आम्ही नियमित 11 वाजेच्या कामकाजाच्या हिशोबाने आलो, पण स्पेशल सिटिंगचे व्यक्तिशः मला माहिती नव्हती. आणि आल्याच्या नंतर जी घटना आमच्या कानावर पडली त्या अनुषंगिक मी एवढंच म्हणेन की आम्ही जरी सोबत सरकारमध्ये आहोत, सरकारला मदतीची भावना शेतकऱ्यांना सगळ्यांची जरी असली तरी देखील या मदतीच्या भावनेमध्ये काँग्रेस असू देत, राष्ट्रवादी असू देत, त्यांच्या सगळ्यांची भावना ही सगळी पाहतात. शेतकऱ्यांची जी परिस्थिती राज्यभर आहे तिला अनुसरून मागणी असताना आमचं एवढंच मत आहे. शिवसेनेत आम्ही सत्तेत जरी सहभागी असलो, आमचं मत हे आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात आणि इतक्या दीर्घकालिक जी काही शिक्षा या ठिकाणी दिली गेली त्याबाबत शिवसेना त्यांच्या भावनेशी निगडीत आहे. निलंबनाच्या बद्दल नाही, जे काही कार्यवाही झाली तिथपर्यंत ठीक आहे, परंतु मुद्दा हा शेतकऱ्याच्या मुद्दा कर्जमाफीचा तोच आहे ना. गैरवर्तन काय? जयंत पाटील, तुम्ही ज्येष्ठ तिथले सदस्य आहात आणि अगदी जितेंद्र आव्हाड तुम्ही सुद्धा आम्हाला त्याच्यामध्ये सुधारा. जर का आतापर्यंतच्या ज्या कारवाया झाल्या, ज्या कारवायांवरची जी विविध कारणं होती, जसं तुम्ही आता एक कारण त्याच्यामध्ये सांगितलं, ती कारणं पाहता आणि त्या कारणांचा आणि ह्या कारणाचं जर का एक तुलना केली तर कुणालाही सांगायला हरकत नाही की ह्या गैरवर्तनाला अशा प्रकारचं या कारणासाठीचं हे गैरवर्तन असं जर का धरलं तर ही कारवाई तुम्हाला त्या अर्थाने गैरवर्तन आहे असं तुम्हाला जयंत पाटील वाटतं का? याच्या आधी ज्या कारवाई झाल्या, गेल्या वेळेला सुद्धा शिवसेनेच्या परभणीच्या आमदार, मला नाव लक्षात नाही, हंडा घेऊन सभागृहात आल्या होत्या. निलमताई आमच्या भगिनी या सुद्धा त्यावेळेला हंडा घेऊन आल्या होत्या आणि त्यावेळेला या ठिकाणी कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. मुख्य मुद्दा कुठे आहे? ते बजेट जाळलं. बजेट कुठे जाळलं? तर सभागृहाच्या बाहेर आणि सभागृहाच्या नाही, विधिमंडळाच्या परिसराच्या बाहेर रस्त्यावर जाळलं. या ठिकाणी कारवाई केव्हा होऊ शकते? जेव्हा विधिमंडळामध्ये केली तर विधिमंडळाच्या आवारात ते बजेट जाळलं असतं. रस्त्यावर जाळलं. जो रस्ता आम रस्ता आहे, फक्त विधिमंडळाच्या कामकाजाच्या वेळेला तो बंद करण्यात येतो. तुमच्या दृष्टीने ते वैधानिक आहे असं नाही? वैधानिक नाही, नाहीये तोच मुद्दा नाही. मंदार, माझं एकच म्हणणं आहे की जी सिक्युरिटी आहे विधिमंडळाची ती आतमध्ये आहे, तिथे 2 गेट आहेत आणि बाहेर तात्पुरत्या स्वरूपाची एक सिक्युरिटी असते. ती गाड्यांसाठी, गाड्यांची त्यातील चेकिंग होते. पण विधिमंडळाचे दरवाजा, मुख्य दरवाजा जे 2 आहेत आतमध्ये येण्यासाठी बाहेर येण्यासाठी, त्याच्या बाहेर मुद्दाम जाळलं. विरोधी पक्षनेते विखे पाटलाने जाणून बुजून त्या ठिकाणी केलेलं आहे की इथे गैरवाक्याने विधिमंडळाला कुठेही गालबोट लागू नये कामकाजाला ही त्यांनी काळजी घेतलेली आहे, धनंजय मुंडे आणि विखे पाटलांनी. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की हे कारण होऊ शकत नाही. अनेक वेळा या सभागृहामध्ये वेगवेगळ्या गोष्टी झाल्यात. अजित पवारांचा माईक तोडला होता, हे भयंकर आहे, आपण पण बघितलेले अनेक प्रसंग या ठिकाणी होतील. एकच निलंबन ते दीर्घकाळ चाललं, ते जांबुतराव धोट्यांचं, की त्यांनी पेपर वेट फेकून मारला होता. आणि त्यावेळेला सभागृहामध्ये आम्ही पण त्या निलंबनाचा भाई आणि ह्या निलंबनाचा खरं तुलना होऊ शकते. हा मुद्दा आहे. ही तुलना कशी करतायत आणि या तुलनेतनं नेमकं हे जे कारवाई आहे, या कारवाईमध्ये अमर काय? ही संशयास्पद कारवाई आहे, मी पहिल्यांदाच सांगितलं. आणि याच्यामध्ये मुख्य मुद्दा पुन्हा आहे कर्जमाफी आणि कर्जमुक्ती. कर्जमुक्ती म्हणजे जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांना सुद्धा माफी काळे, ही मागणी प्रामुख्यानं आहे आणि ती त्यांना ती नाकारायची आहे. कर्जमुक्ती यांचा शब्द आहे, तर कर्जमुक्ती झाली पाहिजे. म्हणजे रेग्युलर शेतकरी जे कर्ज फेडतायत या महाराष्ट्रात त्यांना पण ही माफी मिळाली पाहिजे, ही या प्रामुख्यानं आमची मागणी आहे. आणि त्याच्यावर एक बगल देत आहेत आणि तो आकडा किती होईल, कसा येईल ते त्यांनी बघावं, त्याच्यावर बँकांबरोबर बोलावं, केंद्र सरकारवर बोलावं. पण ही चर्चा न करता आम्ही वेळ येईल त्या योग्य वेळी देऊ म्हणून सांगतात. अमर काळे, आमचा आक्षेप नक्की या आक्षेपाबरोवरती अमर काळे, तुम्हाला असं वाटतं का की मुळात कुठेतरी कपात सूचनेच्या भीतीपायी ही कारवाई केली हे असं तुम्हाला वाटतंय? निश्चित. कारण की शिवसेनेने सातत्यानं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि त्याच्यामुळे कदाचित
त्यांच्या बीजेपीच्या मित्रपक्षावर त्यांचा विश्वास तितकासा या मुद्द्यावर आहे की नाही हा एक मोठा संशोधनाचा विषय आहे. परंतु आता जे मान्य बापटसाहेब बोलले की टाळ अमर तू तिकडे मंदिरामध्ये जाऊन वाजवली पाहिजे, मला या निमित्तानं फक्त इतकं स्मरण करून देण्याकरता आम्ही टाळ वाजवत होतो, कारण की 2 ऑक्टोबर 2016ला पुण्यामध्ये बाबा अडवजी जे एक फार सामाजिक चळवळीमध्ये एक मोठं नाव आहे, त्यांनी उपोषण केलं होतं आणि ते उपोषण 6 ऑक्टोबरला माझ्या माहितीनुसार बापट साहेबांनी स्वतः लेखी पत्र देऊन सोडवलेलं होतं. आणि ते जे उपोषण झालं होतं त्या उपोषणामध्ये बाबा अडव साहेबांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये आणि हमीभावाच्या संदर्भामध्ये हे प्रामुख्यानं 2 मुद्दे उपस्थित केलेले होते. आणि बापट साहेबांनी 6 ऑक्टोबरला लेखी पत्र देऊन हे उपोषण सोडवलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की 2017 मार्चच्या पहिले आम्ही आमच्या या सर्व याला तत्वता मान्यता आहे आणि याच्यावर पॉझिटिव्ह निर्णय आम्ही घेऊ. मला या निमित्तानं बापट साहेबांना हेच सांगायचं आहे की ते अतिशय सिनियर सदस्य आहेत. माझ्या वडिलांसोबत त्यांनी काम केलेलं आहे आणि मी सुद्धा त्यांच्यासोबत 10 वर्ष काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांचा पूर्ण सन्मान ठेवून मी या ठिकाणी सांगू इच्छितो की बापट साहेबांना त्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनाचं स्मरण करून देण्याकरता या ठिकाणी तुम्ही टाळ वाजवत होता. अनिल कदम, कुठेतरी शिवसेना या सगळ्या प्रकारात गाफील आहे असं तुम्हाला वाटत नाही का? कारण कारवाई आतापर्यंतच्या जर झाल्या त्यातल्या बऱ्याच कारवाईंचा जो संदर्भ बघितला तर दुसऱ्या दिवशी कारवाई होते किंवा कारवाईचं चक्र फिरतं ही सगळ्यांना माहिती आहे. पण या वेळेला मात्र कुठेतरी शिवसेनेला हे असं काही होईल अशी याची कल्पनाच नव्हती, सुतराम कल्पनाच नव्हती. पण बापट म्हणतायत की तुम्हाला विश्वासात घेतलं होतं म्हणून. नाही, विश्वासात घेण्याचं मी सांगितलं की कामकाजाच्या प्रणालीमध्ये गटनेते त्यामध्ये समाविष्ट असतात. ती काय झालं, मी एक मुद्द्यावरती आम्ही ठाम आहोत, कर्जमाफी. आणि दुसरी गोष्ट आमचं स्पष्ट मत आहे की याबाबत सामूहिक जी भावना लोकांची आहे, जी शेतकऱ्यांची भावना आहे, संबंध महाराष्ट्र एक आस लावून आणि नजरा लावून आहे की कुठेतरी या संदर्भामध्ये हे सरकार निर्णय घेईल. त्यातही आम्ही त्याच्यामध्ये सहभागी आहोत. त्यामुळे अधिक बळकटी ह्या सगळ्या मागणीला आली. महाराष्ट्राचं म्हणणं त्याच्यामध्ये असं होतं की शिवसेना जेव्हा याच्यामध्ये समाविष्ट झाली तर निश्चितपणानं मिळेल. आमच्याही अपेक्षा आता कुठेतरी याबाबत विधिमंडळाच्या अर्थसंकल्पामध्ये फक्त पूरक तरतुदी जरी त्याच्याबाबतच्या झाल्या असतील, शेतकऱ्याला समृद्ध करण्याच्या जरी असतील, परंतु आत्ताच्या घटिकेला आम्ही देखील या चर्चेमध्ये सहभागी असताना अर्थसंकल्पाच्या ज्यावेळेस विस्तारानं चर्चा होतील त्या चर्चेमध्ये आम्ही आमच्या भूमिका स्पष्टपणानं फ्लोअरवर त्या ठिकाणी मांडलेल्या आहे, मांडत राहू. आणि शिवसेनेची आमच्या भूमिकेची साशंकता प्रत्येकाला वाटते, आम्हाला कळत नाही. आम्ही कायम स्पष्ट केलंय की आम्हाला कुठलंही काही नको. आमच्या महाराष्ट्रातला जो काही शेतकरी आज नडला अडलाय त्याला पहिलं त्याचं कर्ज राईट ऑफ करणं ही आमची डिमांड आहे आणि ती पूर्ण होईपर्यंत आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये या फ्रंटवर मागे पुढे पाहणार नाही. कार्यवाहीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर कार्यवाही इतक्या मोठ्या संख्येनं ज्या भावनेनं ज्या विषयावर झाली त्या विषयामध्ये शिवसेना याबाबत आपला खेद शिवसेनेने सकाळपासून व्यक्त केलाय. मुख्यमंत्र्यांना देखील आम्ही भेटलो आणि आम्ही सांगितलं की याच्यामध्ये कुठेतरी तुमचं या कारवाईमुळे शिवसेना सुद्धा निष्प्रभ झाले असं तुम्हाला वाटत नाही का अनिल कदम? या कारवाईमुळे तुमचा इथून पुढे विरोध करण्याचा संदर्भच संपलेला आहे, अशी जवळजवळ परिस्थिती आता नाही. आम्ही निष्प्रभ कधी झालेलो नाही आणि कदापि होणार नाही. आम्ही एकच सांगितलं की शेतकऱ्यांच्या भावना राज्यामधल्या अत्यंत तीव्र आहे आणि ह्या भावनेवरती शेतकरी नजरा लावणे, विशेषतः आता 31 मार्च येतोय आणि माननीय मुख्यमंत्री आणि संबंध सरकारमध्ये आम्ही कायम सांगत आलोय की आता रेग्युलर कर्ज फेड करणारा शेतकरी सुद्धा संभ्रम अवस्थेत आहे आणि जर अशी अवस्था असली तर टोटल इन्स्टिट्यूशनल जे काही कर्ज आहेत ते जर लोकांनी भरलं नाही तर याही पेक्षा दुर्दैवी परिस्थिती महाराष्ट्राची आहे. आम्ही हे सभागृहात आमची मांडणी केली आणि म्हणून आमचं स्पष्ट मत आहे ह्या कार्यवाहीच्या बाबत ही कार्यवाही कमी करावी आणि त्याचा कालखंड कमी करून सभागृह नीटनेटकं निकोपपणानं सत्ता आणि विपक्ष सोबत असल्याशिवाय चालणं संयुक्तिक नाही आणि म्हणून आम्ही याबाबत आमची भूमिका सकाळीच स्पष्ट नक्की. जितेंद्र आव्हाड, तुम्ही निलंबित आहात, मात्र पक्ष म्हणून बाई तुमच्याकडे येतो, पण पक्ष म्हणून जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस असेल येणाऱ्या काळामध्ये काय रणनीती असणार आहे? कारण एकीकडे बहुमत आणि एकूण तिन्ही पक्षांची जर का संगनमत झाला तर भाजपला जी भीती होती ती भीती आता संपलेली आहे. डिसेंबरपर्यंत ही अशी परिस्थिती राहील असं तुम्हाला वाटतंय का? की मला त्या राजकीय समीकरणांवरती काही बोलायचं नाही. प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीने हे सगळं चालू आहे हे लोकशाहीला मारक आहे. विधिमंडळाच्या आवाराच्या बाहेर, जिथे विधिमंडळाचा आवार हे कंप्लीट अध्यक्षांच्या ताब्यात असतं, सभापतींच्या ताब्यात असतं, विधान परिषद आणि विधानसभेच्या अध्यक्ष आणि सभापतींच्या ताब्यात असतं, तिथे जे काही करणं हे लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे, चांगलं नाही, हे आम्हाला माहिती आहे. प्रश्न माझा असा आहे की जेव्हा तुम्ही एवढ्या जोरात बोलताय अर्थसंकल्प जाळला, होय मी जाळला, माझ्या बाजूला विखे पाटील पण होते,
माझ्या बाजूला जयंत पाटील पण होते, माझ्या बाजूला अजून 10 आमदार होते. त्यांना कसे काय विसरले होय? म्हणजे निवडून लोक काढली की का बाहेर? हिंमत होती तर विखे पाटलांना निलंबित करायचं होतं ना. विखे पाटील माझ्या बाजूला असलेला फोटो मी आता तुम्हाला दाखवतो, माझ्या व्हॉट्सअपवर फोटो आहे, आता 2 मिनिटात दाखवतो तुम्हाला. आणि जर असं निवडून कारण काढली असतील तर म्हणजे मी आता हा शर्ट घालून बसलोय, तुमचे visuals दिसतायत. का घातला म्हणून माझ्यावर कारवाई होईल. एक अधिकारी गिरीश बापटांनी तुमच्याबद्दल जेवढं बोललंय त्याच्यावर हा काय मी तुम्हाला कारण आता जी व्हिज्युअल्स दिसत आहेत ती व्हिज्युअल्स मध्ये सुद्धा तुम्ही दिसताय, बाकी विरोधी पक्ष असं आहे की मला आनंद आहे. गिरीश बापटांना मी असा संताजी धानाजी सारखा दिसायला लागलोय. बरेच आमदार दिसत आहेत, विखे पाटील तुमच्या बाजूला आहेत त्या व्हिज्युअल मध्ये, तरी सुद्धा आता कारवाई. एवढा मला आनंद झाला आज हे सगळं ऐकून की गिरीश बापटांना माझ्याशिवाय काही दिसतच नाहीये. एक मुद्दा या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुन्हा जैन भाई, की गिरीश बापटांना माझ्या हा बघा हा फोटो माझ्या फोटो काय आम्ही अख्खी तिथली दृश्य दाखवतोय तुम्हाला आता या वेळेला. ती दृश्य चालू आहेत तुमच्या व्हॉट्सअपवर, तो फोटो आहे पण ती दृश्य आमच्या समोर दिसत आहेत. सगळे आमदार त्याच्यामध्ये, संजय दत्त आहेत काँग्रेसचे. गिरीश बापटांना माझ्याविषयी काही विशेष प्रेम वगैरे ते माझ्या प्रेम म्हणजे मला आनंद झाला आहे की बापट कारवाईमुळे तुम्हाला आनंद झाला. बापट माझ्या एकदम प्रेमात पडलेले दिसत आहेत. म्हणजे त्यांनी कमीत कमी 20 वेळा माझं नाव घेतलं. आवड असं म्हणाले, आवड तसं म्हणाले, आवड हे म्हणाले, आवड तसं म्हणाले, आवड. एक मुद्दा भाई गोष्ट ऐकायचो पण मी आज बापटांकडे बघून माझा त्याच्यावर विश्वास बसला. नाही एक प्रश्न तुम्ही विचारण्याचे माझ्या कदम या ठिकाणी म्हणाले, तुम्ही एक प्रश्न त्यांना विचारत होते आणि टाळला की आपल्याला विश्वासात घेतलं होतं का? प्रतोद म्हणून आमचे गटनेते बघतात, ते आज एक प्रतोद आहेत त्यांच्या पक्षाचे. रिजनचा प्रतोद आहे, विभागाचा प्रतोद आहे, मुख्य प्रतोद आहे, ते सगळे याला असतात. पण त्यावेळेला अनिल कदमांना तुम्ही अडचणी आणताय. अनिल कदम मला अडचण नाही, अडचणीत आहेतच. अनिल कदम अडचणीत आहेतच. अडचणीत नाही म्हणतो आणि मी तर अजिबात अडचणीत नाही, तुम्हाला अडचणीत आणत नाहीये. आज दिवसभर वेगवेगळ्या पक्षाच्या गटनेत्यांच्या आमदारांच्या बैठका विधानसभेत चालू होत्या. विधिमंडळाच्या सर्व परिसरामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे आम्ही एकमेकांना भेटत होतो आणि याच्यावर गंभीरपणे चर्चा करत होतो. आणि म्हणून मंदार माझं म्हणणं आहे, त्यावेळेला शिवसेनेचे आमदार आणि निलंबित आमदार किंवा जे प्रतोद आहेत त्यांनी याच्याबाबत भूमिका काय घेतली यांना आज इथे चर्चेला आल्यानंतर कळलं पाहिजे. मला वाटतं की या ठिकाणी शिवसेनेला विश्वासात घेतलेलं नाहीये, हे महाराष्ट्राला कळून द्या. माझं काय म्हणणं आहे, नाही या ठिकाणी जेव्हा येतो आम्ही येतो त्या मुद्द्यावर ठाम आहोत, विश्वासात घेतलं नाही घेतलं, परंतु या कारवाईच्या ते सांगा, महाराष्ट्राला भावना वेगळ्या आहे आणि ह्या भावनेच्या प्रती लोकांनी म्हणजे कुठेतरी या संदर्भात सरकारने इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ज्या पद्धतीनं अनिल कदम आता जी बैठक चालू आहे, भाजपच्या कोर कमिटीची बैठक आहे, त्याच्यामध्ये शिवसेनेच्या बाबतची सुद्धा धोरण कदाचित ठरण्याची शक्यता आहे. त्यावेळेला तुमचं काय म्हणणं असेल? कारण सातत्यानं कुठेतरी शिवसेनेच्या भूमिकेवरती सुद्धा भाजपमध्ये मोठी नाराजी आहे आणि ही भूमिका पूरक नाहीये. तुम्ही सत्तेत आहात पण ती भाजपला पूरक नाहीये, असं ज्या वेळेला होतं. आणि त्याबरोबर तुमच्या भूमिका सातत्यानं एक भूमिका घेताय, परत दुसरी भूमिका घेताय. ही पक्षाची जी भूमिका आहे त्याच्यावरनं लोक सुद्धा संभ्रमात नाही. लोक संभ्रमात असण्याचं काही कारण नाही. हे आपल्याला आपल्या माध्यमातून मी महाराष्ट्रालाही सांगू इच्छितो की या संदर्भामध्ये आमच्या भूमिका अजिबात बदलत नाही. आम्ही अर्थसंकल्प ऐकण्याचं ठरवलं की लोकशाही प्रणालीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा आपल्याला लोक निवडून देतात आणि त्यामध्ये आम्हाला देखील अभिप्रेत होतं की कुठे ना कुठे अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्याच्या कर्जाच्या संदर्भात राईट ऑफ करण्याच्या संदर्भात अर्थमंत्री काहीतरी नमूद करतील. त्यांनी पूरक बाबी त्याच्यामध्ये घेतल्या, परंतु जी अभिप्रेत असलेलं जे काय आहे त्या विषयावरती आम्ही अर्थसंकल्पाच्या विस्तारित चर्चेमध्ये आम्ही आमची भूमिका मांडणार आहेत. त्यामुळे आमच्या भूमिकेशी विसंगती आहे. कृपया आपल्या माध्यमातून मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो की अशा पद्धतीची शिवसेनेची विसंगतीची भूमिका मुळात तुम्ही सत्तेत राहून विरोध करताय, तुमच्या बरोबर प्रसंगी कदाचित जर का काही रसद आली असती विरोधी पक्षांकडनं इतर, ती रसद आता थांबवलेली आहे भाजपनी. एवढी जाणीव जरी शिवसेनेला आज झाली तरी तुमच्या येणाऱ्या काळातल्या विरोधात आणि राज्याच्या संदर्भात निर्णय घ्यायला आमचे पक्षप्रमुख समर्थ आहे. मला आपल्याला सांगायचे की रसद येऊ नाही येऊ, भूमिका जी आहे ती आमची ठाम आहे आणि आपल्या माध्यमातून मगाही सांगितलं की महाराष्ट्राला जाऊ देत. असं आहे की उद्या आम्हाला विशेष अधिकार जे काही आमदारांना असतात त्या विशेष अधिकाराच्या वेगवेगळ्या आयुधांच्या माध्यमातून आम्ही सभागृहामध्ये चर्चा करत असतो. आमची अपेक्षा होती की ठीक आहे, यामध्ये यांनी जरी गदारोळ आणि गोंधळ घातला तर त्या गदारोळ आणि गोंधळाच्या भावना त्याच्या पाठीमागे महाराष्ट्राच्या शेतकऱ्याशी निगडीत होत्या, आत्महत्येच्या निगडीत होत्या. आम्ही दिल्लीला गेलो, मागणी केली, त्यानंतर देखील
काल परवा मुख्यमंत्री महोदयांच्या कोर्टामध्ये पुन्हा व्यंकय्याजींनी त्या ठिकाणी चेंडू टाकलाय. उद्या आम्ही त्या सभागृहाच्या कामकाजामध्ये निश्चितपणाने याबाबत आमची भूमिका ठाम आहे, आम्ही मांडणार आहेत. जर राज्याला अधिकार दिले, माननीय मुख्यमंत्र्यांना अधिकार जर दिले असतील, तर मुख्यमंत्र्यांनी त्या अधिकाराचा, विशेषाधिकाराचा केंद्रानं दिलेला, आपल्या सरकारचा दिलेला असेल तर त्याचा विनियोग आणि वापर करावा आणि शेतकऱ्यांच्या मदती संदर्भात नक्की हे सगळे मुद्दे येत राहतील. वेळ संपलेला आहे, त्यामुळे माफ करा अमर, तुम्हाला बोलायचं असलं तरी, पण या सगळ्यातला मतितार्थ आज दिसतोय की येणाऱ्या काळामध्ये भाजपनं या सगळ्या कारवाईच्या नंतर डिसेंबरपर्यंत का होईना स्थैर्य आपल्याकडे पूर्णपणे आपल्या बाजूने वळवलेलं आहे, ह्याच्यात काही शंका नाही आहे. आणि येणाऱ्या काळात शिवसेनेनं कितीही या दृष्टिकोनातून इतर मुद्द्यांवरती आरडाओरड आता केली असली तरी शिवसेनेची एका अर्थानं जी रसद मिळणार होती विरोधी पक्षांकडनं मागून, ती आता मिळण्याची शक्यता सुद्धा दुरावलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भाजप अधिक वरचढ ठरेल विधानसभेत, विधान परिषदेत, हे चित्र स्पष्ट होताना दिसतंय. आणि त्याचे परिणाम काय होतील राज्याच्या राजकारणामध्ये ते सुद्धा लवकरात लवकर आपल्याला कळेल. तोपर्यंत इथेच थांबूया. धन्यवाद, नमस्कार.